रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले। जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी चिपळूण गुहागर खेडसह जिल्ह्यातील तब्बल 181 गावं दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत। तसंच नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा दिल्या। चिपळूणमध्ये 17 गावं आणि गुहागर 20 गावं दरड प्रवण क्षेत्रात आहेत। दरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासनानं बचाव यंत्रणा सज्ज ठेवली आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे। सध्या मी चिपळूणच्या परशुराम घाटामध्ये आहे। चिपळूणच्या परशुराम घाटाची सध्याची स्थिती बघितली तर चिपळूणच्या परशुराम घाट आणि त्याच्या खाली पायथ्याशी जवळपास 100हून अधिक घरं असलेलं परशुराम गाव आहे। पावसाळ्यात या परशुराम घाटातली जी संकट आहे ती काही कमी होत नाहीत। परशुराम गावावरती संकट येतं कारण याचं एकमेव कारण आहे परशुराम घाटातून येणारा पाण्याचा पावसाळ्यातला प्रवाह आहे। या प्रवाहाबरोबर दरड माती दगडगोटे जे आहेत हे थेट खाली या परशुराम वस्तीमध्ये येतात आणि तिथल्या घरांचं नुकसान होतं, तिथल्या लोकांचं नुकसान होतं। अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर दरवर्षी पावसाळ्यामध्ये जिल्ह्याची स्थिती बघितलं तर जिल्ह्यामध्ये जवळपास 181 दरड प्रवण क्षेत्र गावं म्हणून घोषित केलेली आहेत। त्याच्यामध्ये नदीकाठची गावं असतील, समुद्र किनाऱ्याची गावं असतील। जर आपण चिपळूणचा विचार घेतला तर चिपळूण तालुक्यामध्ये जवळपास 17 जी गावं आहेत ही दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत। त्यांना तिथे नोटिसा सुद्धा प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत। गुहागरमध्ये 20 गावं आहेत त्यांना सुद्धा दिलेली आहेत। अशाच प्रकारे जिल्ह्यामधली खेड असेल, दापोली असेल, संगमेश्वर असेल या गावांना नोटिसा दिलेल्या आहेत। प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती आहे कारण कोकणामध्ये मान्सून आहे तो सक्रिय झालेला आहे। त्यामुळे नक्कीच प्रशासन प्रत्येक तालुक्यामध्ये अलर्ट मोडवरती आहे। अशा पद्धतीने ज्या ठिकाणचे दरड प्रवण क्षेत्र आहे त्या ठिकाणी सुद्धा तिथल्या नागरिकांना सुद्धा प्रशासन वारंवार अलर्ट करत आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।